2026 मध्ये लाल दिवा मिळवायचं स्वप्न पाहताय? स्वप्न पाहणं सोपं आहे, पण आता UPSCने अर्ज भरण्याचे नियम इतके कडक केले, की छोटीशी चूक तुम्हाला थेट स्पर्धेबाहेर फेकू शकते. ऐका, हे 12 मोठे बदल तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. पहिली गोष्ट, आता तुमचा फक्त स्टुडिओतला छान फोटो चालणार नाहीये. अर्जात आता तुमचा लाईव्ह फोटो द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही अर्ज भरताना जसे दिसताय तसाच फोटो कॅप्चर होईल. दोन्ही फोटो मॅच झाले तरच मग पुढची पायरी आणि स्वाक्षरी. ती पण एकदा नाही तर कोऱ्या कागदावर काळ्या शाईने चक्क 3 वेळा करून अपलोड करायची. दुसरं म्हणजे आता सुधारणा करायला वाव नाही. एकदा फॉर्म सबमिट केला की तो परत बदलता येणार नाही आणि तो मागेही घेता येणार नाही. विचार करूनच क्लिक करा, कारण तुमचा एक चुकीचा निर्णय पूर्ण वर्षाची मेहनत मातीमोल करू शकतो. आणखीन एक धक्कादायक बदल, जर तुम्ही आधीच IAS किंवा IFS आहात तर तुमच्यासाठी हे दरवाजे आता कायमचे बंद झाले. तुम्हाला रँक सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षाच देता येणार नाहीये. पण हो, IPS अधिकाऱ्यांसाठी मात्र संधी अजूनही कायम आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर तुमचं स्वागत म्हणजे फेस रिकॉग्निशनने होईल. म्हणजे तुमचा चेहरा स्कॅन केल्याशिवाय आत एंट्री मिळणार नाही. आधार कार्ड तर आता पडताळणीचा मुख्य आधार बनलाय. आणि सर्वात महत्त्वाचं, निकाल लागल्यानंतर ठराविक दिवसात पोर्टलवर लॉग इन करणं आता बंधनकारक आहे. नाहीतर तुमचा अर्ज रद्द. UPSC आता फक्त अभ्यासाची नाही तर शिस्तीची आणि तांत्रिक अचूकतेची परीक्षा झाली. 2026च्या रणांगणात उतरण्यापूर्वी हे नियम तोंडपाठ करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या अभ्यासू मित्राला पाठवा जो नेहमी फॉर्म भरताना गडबड करतो. सविस्तर माहितीसाठी TOD मराठीला फॉलो करा.